आपल्यासोबत सध्या आमदार भास्कर जाधव उपस्थित आहेत. आपण बघतायत की नागपुरामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन जे आहे ते संपुष्टात येत आहे. 6वा दिवस आहे. याखेरीज आपल्यासोबत भास्कर जाधव आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की संविधानिकरित्या जर आपण सदनामध्ये लक्ष केंद्रित केलं तर यामध्ये विदर्भाचे मुद्दे आणि महाराष्ट्राचे मुद्दे मांडण्यात येतात, पण इथे पक्ष आणि विपक्षामध्ये खिचाताण सुरू आहे. त्यांचेच मुद्दे उठले जात आहेत. यावर आपलं काय मत आहे? असं आहे की अधिवेशन सुरू झाल्यापासून तुम्ही बघत असाल 1 किंवा 2 मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतात, बाकी मंत्री सभागृहामध्ये बसत सुद्धा नाहीत. काल विधान परिषदेमध्ये तुम्ही बघितलं की एकही मंत्री सभागृहात नाही म्हणून 2-2 वेळा सभागृह सस्थगित करावं लागलं. याचा अर्थ सरकारला काहीही देणं घेणं नाही. सरकार बिलकुल कुठल्याही प्रश्नावर गंभीर नाही. सरकारला हे माहीत आहे की आपल्याकडं खूप मोठं पाशवी बहुमत आहे. त्यामुळं आपण इथं मांडलेलं जे काय सप्लिमेंटरी बजेट आहे, ज्या काही डिमांड्स आहेत, ज्या काही पुरवणी मागण्या आहेत, 75,000 आणि 275 कोटीच्या आसपासच्या ज्या मागण्या आहेत, त्या आमच्या संख्याबळाच्या जीवावर आम्ही मंजूर करून घेऊ. त्यामुळं काहीही फरक पडत नाही. सर्व सभागृहामध्ये आपण बसलो काय आणि नाही काय, आमदारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली काय आणि नाही काय, अशा एका भलत्याच घमिंडीमध्ये सरकार असल्यामुळे प्रकार घडत आहेत. नक्कीच आपण जर विचार केला गेलं तर यामध्ये आता आदित्य ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की आम्ही वाघ आहोत आणि एकनाथ शिंदे हे तेंदू आहेत. यावर आपलं काय म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी असा आरोप केला होता की हे जे विपक्षातले आहेत हे सदनामध्ये उपस्थित राहत नाही आणि 2-3 दिवस उपस्थित राहतात आणि मोठे मोठे विधान करून निघून जातात. यावर आपलं काय म्हणणं आहे? असं आहे की तुम्हाला सुद्धा अशाच घोषणांमध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळं सरकारला माहीत आहे की आपल्याला कोणी शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारू नये, आपल्याला कोणी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारू नये, आपल्याला कोणी राज्यावर झालेलं एवढं मोठं कर्ज आहे त्या संदर्भात प्रश्न विचारू नये. त्यामुळं असले काही फुटकळ आरोप केले की त्याच्या भोवती सगळी चर्चा फिरत राहते आणि म्हणून अशा ह्या फुटकळ आरोपांना विशेष करून सरकार जाणीवपूर्वक महत्त्व देतं आणि त्यांना हवा मिळते. हे वाईट आहे. नक्कीच. मला सांगा की आता विजय वडेट्टीवार यांनी आता शेतकऱ्यांचे जे चना तूरडाळ वगैरे जे आहे इथे सदनामध्ये त्यांनी आणले आणि ती क्वालिटी त्यांनी तिथे दाखवलेली आहे आणि म्हणतायत की तिथला जो मध्यस्थी व्यक्ती असतो तो जो आहे तो प्रोड्युसर लोकांना तिथे देत असतो आणि प्रोडक्टर जो आहे तो मार्केटमध्ये जाऊन याला एक मोठी किंमतने विकतो आणि शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आहे. यामध्ये देखील त्यांनी केलेलं आहे. काय नेमकं परिस्थिती निर्माण झाली असं आहे की ही वेगवेगळे खरेदीचे जे व्यवहार आहेत, मग कापूस एकाधिकार खरेदी व्यवहार असेल, तूर असेल, चणा डाळ असेल, भात असेल, धान असेल, याच्यामध्ये ज्या वेळेला बाहेर भाव पडतो त्यावेळेलाच इथं काही दलालमध्ये येऊन हे धान्य खरेदी करत असतात आणि चढ्या भावानं सरकारला विकत असतात. म्हणजे ते डायरेक्ट काही शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. ज्या वेळेला बाहेर चढा भाव असतो आणि सरकारच्या घोषणेमध्ये पैसे कमी येत असतील त्याही वेळेला हे मधले दलाल आहेत ते खरेदी करतात आणि सरकारच्या खरेदी केंद्रावर ते धान्य कापूस विकत न देता ते बाहेर राज्यामध्ये देतात. त्यामुळं या दोन्ही बाजूनं मधले जे काही दलाल आहेत ते दलाल अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान करतात, परंतु सरकारला ते निपटून काढणं आजपर्यंत शक्य झालेलं नाही. किसान रडतोय, आत्महत्याला बळी पडतोय आणि शेतकऱ्यांच्या मुलांना देखील शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. यामध्ये सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी काय नेमकं आपण ठोस पावले उचलली पाहिजेत? असं आहे की सरकारला आता काही लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. सरकारला आता एक चांगल्या प्रकारची आयडिया मिळालेली आहे. निवडणूक आली की लोकांच्या सोयीची, लोकांना आपण काहीतरी देतो आहोत अशा लाडक्या बहिणीसारखी एखादी योजना जाहीर करायची. केवळ लाडक्या बहिणीची योजना नाही केली, NRHM सारख्या सरकारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला कायम परमनंट करू सांगितलं. जे योजना दूध आहेत त्यांना सांगितलं कायम परमनंट करू. जे प्रशिक्षणार्थी आहेत ते निवडणुकीपुरते नेमले त्यांना सांगितलं कायमस्वरूपी करू. निवडणूक झाल्यानंतर यातल्या एकालाही कायमस्वरूपी केलेलं नाही. त्यामुळं तुम्ही म्हणताय तसं नाही तर निवडणुकीच्या तोंडावर एखादी लोकप्रिय घोषणा करायची आणि निवडून यायचं हे सरकारला सापडलेलं तंत्र आहे. चलो असं मला सांगा की समृद्धी महामार्ग पण बरेच वर्ष झालेले आहेत. निरम गोरेंनी एक तक्रार केलेली आहे आणि हे मुद्दा देखील मांडलेला आहे की समृद्धी महामार्गामध्ये भरपूर असे अपघात होत असतात, दुर्घटना तिथे होत असतात आणि तिथे शौचालयाची सुविधा देखील नाही आहे आणि खाण्यापिण्याची सोयीसुविधा तिथे नाही आहे. याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? असं आहे की सरकारी पक्षातले लोक यांनी सरकारला सांगितलं पाहिजे, सरकारशी बोललं पाहिजे. बाहेर बोलून आम्ही काहीतरी लोकांच्या हिताकरता करतो आहोत, ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्या सरकार बरोबर आहेत, मग त्यांनी सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे, सरकारशी भांडलं पाहिजे.
तुमच्या कॅमेरासमोर कोणी बोललं पाहिजे? तर आमच्यासारख्यांना सरकार जिथं दाद देत नाही त्यांनी बोललं पाहिजे आणि म्हणून त्यांनी सरकारकडे हा विषय मांडावा. नक्कीच धन्यवाद. हे होते आपल्यासोबत आमदार भास्कर जाधव. त्यांनी आपल्याला सांगितलं की कशाप्रकारे जी महाराष्ट्र सरकार आहे ती जे शेतकरी आहे, शेतकरी जो वर्ग आहे त्यांचं ते चिंतन करत नाही आणि त्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचा मुद्दा देखील इथे उपस्थित केलेला आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांची देखील त्यांनी एक सडेतोड उत्तरे आपल्याला दिली आहेत. आपण बघत आहात नागपूर समय. कॅमेरा पर्सन रोशन वानखडेसह रिंकू पांतावणे, नागपूर.